पारनेरचा विकास दहशतीमुळे खुंटलाय. तालुका ठेकेदार माफिया राज आणि गुंडगिरीला बळी पडलाय. पाणी आणायचं म्हणजे MIDC मध्ये ठेकेदारी करायची नव्हे असा टोला खासदार निलेश लंके यांचा नामोल्लेख टाळत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावत पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार, जातेगाव, पुणेवाडी, राळेगण सिद्धी सर्व प्रलंबित असलेल्या पाणी योजनांच्या सर्वेक्षणास मान्यता दिली असल्याचं मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पारनेर तालुक्याच्या वतीनं सोमवारी कान्हूर पठार येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. ज्याने तुमचं पाण्याचा हक्क डावलले अशा जाणत्या राजाला आपण डोकर घेतो. किती वर्ष आपण डोकर घेतलं? तर मी त्यावेळेस लोकसभा म्हटलं होतं, गावोगावी होते सभा घेतली, त्यांना विचारा की तुम्ही 4 मुख्यमंत्री राज्याचे राहिलात, आमच्या पारनेर तालुक्याला पाणी का मिळालं नाही हे विचारलं. पण मला आठवतं की कुकडीचा कालवा फक्त 10 किलोमीटर होता धरण बांधल्यानंतर. 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली. पण आदरणीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळी महायुती सरकार राज्यामध्ये आलं, मग इतिहास माहिती म्हणून सांगतो मला. ज्या कालव्याला 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये फक्त 10 किलोमीटर कालवे झाले होते, फक्त 10 किलोमीटर, या माणसानं 4.5 वर्षामध्ये 100 किलोमीटर कालव्याचं काम करून दाखवलं मुंडे साहेबांनी. करमळाच्या मांगीच्या तलावापर्यंत पाणी गेलं. हे झाडं जे होतं, हे जे समर्पितपणा होता लोकांमध्ये, समर्पित होण्याचं काम करण्याची, ती मागच्या 30-35 वर्षामध्ये या तालुक्याचा राजकारणासाठी वापर झाला. कधी त्याच्यासाठी आपण कधी लोकांनी प्रश्न विचारले का? मला लोक विचारतात. आता मी परवा नगर तालुक्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो. लोक म्हटले की साखळी योजनेचं काय झालं? म्हणलं ज्याला निवडून गेलं त्याला विचारा तुम्ही, तुमच्या लिफ्टचं काय झालं, असं काय करायचंय विचारलं का? मी सांगणार त्याला विचारलं तुम्ही काय करणार. मोठे मोठे आश्वासनं दिली, मी करतो, मी आणतो. हे काय MIDCच्या ठेकेदारीचं काम आहे? परंतु आपण या ठेकेदारी संस्कृतीला बळी पडतो, या माफिया राजला बळी पडतो. मी तालुक्यामध्ये पहिल्यांदा गुंडाराज पाहिला. कधी पारनेरमध्ये इतके शोषित लोक आहेत, इतके गरीब माणसं आहेत, गरीब म्हणजे परिस्थिती नाही, स्वभाव नाही. पण या तालुक्याची सगळी जी एकूण जी भट्टी आहे ती सगळी आता या माफिया राजाने, गुंडा राजाने बिघडून गेली, याचं दुःख आहे. आणि लोक त्याला बळी पडतात, घाबरतात. तुम्ही मागण्या भरल्या. परंतु आज राज्यामध्ये महायुती सरकार